ही घटना दुर्दैवी घटना आहे। एक तर घडलेली घटना दुर्दैवी, त्याच्यानंतर आरोपीला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असं मला पण आज कळलं। माझ्याकडे पण काही त्याचे हे आलेत व्हॉट्सअप चॅट वगैरे। या सर्व घटनेचा जर गांभीर्यानं सरकारने विचार केला पाहिजे। आम्ही सत्तेत नाही, जर कारागृहामध्ये एखाद्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल किंवा त्याला जी सजा द्यायची ती सजा सोडून त्याला जर चांगली व्हीआयपी ट्रीटमेंट दिला असेल तर सरकार किती संवेदनशील या प्रकरणात आहे हेच बघण्याचा विषय आहे। परंतु सातत्याने कृष्णा आंधळे हा एक आरोपी जो आहे तो अजून देखील फरार आहे। 1800 पानांची चार्जशीट एकीकडे पोलिसांकडनं तयार केली जाते, परंतु एक आरोपी मात्र फरार आहे। एका आरोपीला शोधण्याकरता यंत्रणा सगळी लावली आहे तरी हे पदरी अपयश पडतंय। नाही, मी काल पण बोललेलो की मोकोका एकदा एखाद्या केसमध्ये लागला तर त्याला 180 दिवसाची मुदत आहे चार्जशीट दाखल करायला, पण ते 80 दिवसातच दाखल केले। त्याचा जर एक पार्ट असा असेल की आम्ही जी मागणी करतो की फास्ट ट्रॅकवर हा केस चालली पाहिजे, ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी याच्यासाठी जर यांनी 80 दिवसात केलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। पण जर समजा आरोपीला जामीन व्हावी किंवा आरोपीला कुठं मदत व्हावी याच्यासाठी जर यांनी 80 दिवसात केला असेल तर त्याचा आम्ही निषेध करू आणि आम्ही हा लढा लढत राहू। कारण हा चार्जशीट का दाखल केले, कसं केले त्याचे आणखी डिटेल्स बाहेर आलेले नाही। ज्यावेळेस या चार्जशीटचे डिटेल्स बाहेर येतील, चार्जशीट काय दाखल केले, जवळपास 1800 पेजेसचं चार्जशीट आहे, तर हे सगळं चार्जशीटमध्ये काय काय त्यांनी नमूद केलंय, काय केलंय, आम्ही बरीच वारंवार मागणी करतोय। परवा गाववाल्यांनी अन्नत्याग केलेला ते सुद्धा मी उपोषण बाहेर देशातून आल्याच्या नंतर लगेच जाऊन सोडवलं पण, आणि या प्रकरणाला सरकारमधील एक आमदार पण माझ्यासोबत होते। तर आता हे प्रकार एकीकडे असा होतो आणि दुसरीकडे ते कोण कुणाचा आभार मानतं याच्यापेक्षा विषय आहे की माननीय मुख्यमंत्री आणि जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांची सुद्धा नैतिकतेने जबाबदारी आहे। आता वारंवार तुम्ही मीडिया पण बोललं जातं की ह्याचा राजीनामा त्याचा राजीनामा, त्याचा तुम्ही प्रत्येक वेळेस बोलतो की राजीनामा घेणं किंवा देणं किंवा ज्याचा मंजूर करणं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा त्याच्यात मुख्यमंत्री असं मला म्हणतात की कुटुंबाला सांगतात की मी न्याय देणार, मी न्यायाची भूमिका घेणार, आणि न्यायाची भूमिका घेणार कधी? एक 80 दिवस झाले तरी आणखी न्याय मिळत नाही। त्या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली असं तुम्ही सगळ्या मीडियाच्या माध्यमातून बघतोय किंवा आमच्या कुटुंबाला जी माहिती मिळाली त्याच्यातून कळते, आमच्याकडे ती माहिती येते। असं जर असेल तर असं ही पद्धत थांबली पाहिजे आणि आरोपीला आरोपीच म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे अशी माझी विनंती। तुमच्या पक्षाचे आमदार आहेत गटनेते जितेंद्र आव्हाड, त्यांनी एक विधान केलंय की वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळण्याकरता खरं तर 2-2 आरोपी जे आहेत त्याचे साथीदार जे आहेत ते 2-2 आरोपींना जेलमध्ये टाकलं जातं। त्यांचे तिथे जे 2 आरोपी जातात, वाल्मिक कराडांचे हातपाय दाबतात, त्यांचं जेवण वगैरे सगळं बघतात। ही सगळी यंत्रणा जी आहे ती पोलिसांकरवीच अशा पद्धतीने सगळी पुरवली जाते। नाही, त्यांचं आता त्यांच्याकडे जी माहिती आली ती त्यांच्याकडे तशी माहिती आली असेल त्याच्यामुळे ते त्याच्या आधारे बोलले असतील। पण मला जे त्यांनी बोललेलं मी जे ऐकलं किंवा जे माझ्याकडे माहिती आली त्याच्यात असं त्यांनी बोललेलं की काही आरोपी जे मागच्या बऱ्याच काळापासून ते वॉन्टेड आहेत पोलिसला, असे काही जे आरोपी आहेत ते आरोपी आता स्वतःला अटक करून घेतात आणि जेलमध्ये जातात। याचं कारण काय, आजच का जातात? आणि आणखी एक विषय असा आहे की खंडणीतला आरोपी मोकोकाचा असेल किंवा 302चा आरोपी ही ठेवण्याची व्यवस्था आमच्या बीड जेलला नाहीये, तरी पण हे आरोपी खंडणी आणि मोकोकातले आरोपी बीड जेलला का ठेवतात? मग त्यांची ऑर्डर पण केलेली असं कळतं की ह्याचे जेलर जे आहेत किंवा त्यांनी की हे यांना संभाजीनगर किंवा कुठं दुसरीकडे शिफ्ट संभाजीनगरच्या आरसूला करा, पण तरी पण ती ऑर्डर फॉलो होत नाही असा पण माझ्याकडे एक पेपर आलाय। ते पण मी माझ्याकडे आता पण मी सांगायला माझ्याकडे हातात नाही, मग तुम्हाला ते बोलत नव्हतं की असं जरी असेल एखादे जेलर ऑर्डर करतात आणि त्याचा फॉलो होत नाही आणि त्याला तिथंच ठेवलं जातं किंवा तो आरोपी तिथंच राहतो, याचं काय कारण आहे? व्हॉट इज द रिझन? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.